त्यानंतर 8व्या क्रमांकाला अंधकूप नावाच्या नरकाचं वर्णन केलं। कोणता नरक? अंधकूप नावाचा। अंध म्हणजे आंधळा आणि कूप म्हणजे कुंड। त्या शब्दातच त्याचा अर्थ काय आहे? कूप म्हणजे कुंड। अडकून त्याच्यामध्ये पडावं लागतं। कोणाला पडावं लागतं? तर त्याचं वर्णन केलं। जो मनुष्य या लोकी मृत्यू लोकामध्ये ढेकून मारतो। काय मारतो? ढेकून मारतो। आता तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हे ढेकून माहिती नाही कशाला ढेकून म्हणतात, परंतु जुन्या काळामध्ये जुने लोक सांगतात की खूप काय असायचे पूर्वी? ढेकून असायचा। ढेकून म्हणजे आता जसं आपल्याला डास माहिती काय, मच्छर, तसं त्या काळामध्ये ढेकूण असायचे आणि ते कपड्याला चिटकून राहायचे। आणि मग त्यावेळेस अनेक ढेकणं हत्या त्यांची केली जायची त्या ढेकुणांची। परंतु अशा प्रकारचे ढेकूण इत्यादी सूक्ष्म जीवांची जो कोणी हत्या करतो ते सुद्धा काय पाप आहे। मग किडा, मुंगी, फुलपाखरू असं कोणताही जीव असू द्या। बरेच लेकरं खेळता खेळता काय मारतात? फुलपाखरच पकड, मांजरच पकड, कुत्र्याला उगाच दगड मार, साप मार, हरणाच्या माग पळ, मांजराच पकड। ह्या असं जो कोणी करतो त्याला सुद्धा हे पाप भोगावं लागतंय। आणि ह्या पापात काय करावं लागतंय म्हणले? कारण त्यांना ज्ञान नाही ना। आता मच्छराचं पोट कशावर भरतंय? रक्त पिलं। मग कुणाचं? आपलं जसं पोट भरण्याकरता आपण हे सगळं करतो, तसं मच्छराची उपजीविका देवानं कशावर दिली? रक्तावर दिली। मग त्याला मारणं सुद्धा काय हे पाप आहे। मग तुम्ही म्हणाल काय मारायचेच नाहीत का? हातानं मारायचे नाही। मग ते मच्छर होऊ नयेत याच्याकरिता त्याची उपाययोजना करायची। मग लिंबाच्या पाल्याचा धूर करायचा। आता नवीन नवीन पदार्थ निघाले ते करायचे, परंतु आपल्या हाताने त्याची काय करायची नाही? हत्या करायची नाही। अशी जर हत्या केली तर मग काय करावं लागतंय म्हणले? त्याला अंधकूप नावाच्या कुंडामध्ये टाकून देतात। आणि मग तिथं कोण कोण जीव आहेत म्हणले? सगळेच आहेत। पक्षी आहेत, साप आहेत, डास आहेत, ऊव आहेत, ढेकून आहेत, मास आहेत, हे सगळे त्या कुंडामध्ये ह्याला काय करते? चावते। आणि मग जोपर्यंत तो आपण जेवढे प्राणी मारले तेवढ्या जीवांचा त्रास तो भोगत नाही तोपर्यंत त्याला या अंधकूप नावाच्या कुंडामध्ये चहूबाजूनं पडावं लागतंय। मग तिथं झोपू देत नाही, ते किडे सारखे याला खात राहतात। आणि करता करता महाराज तो काय होतो? बेचैन होतो। आणि जसं यानं इथं जेवढे किडे मारलेत तेवढे किडे ह्याला तिथं काय करतात? चावा घेतात आणि मनसोक्त याचं काय करतात? रक्त पितात। आणि म्हणून जीव अशा सूक्ष्मजीवांची सुद्धा हत्या न करता असे सूक्ष्मजीव आपल्याजवळ येऊ नयेत याच्याकरता उपाययोजना करायच्या, पण आपल्या हाताने त्यांची काय करायची नाही? हत्या करायची नाही। असं सूक्ष्मातलं सूक्ष्म शास्त्र म्हणजे आपलं हे शास्त्र आहे। आणि याचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आपल्या सर्व ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, शांती ब्रह्मनाथ महाराज ह्या सगळ्या साधू संतांनी हाच उपदेश आपल्याला आतापर्यंत केलेला आहे। आणि म्हणून 8व्या क्रमांकाचा नरक कोणता होता? अंधकूप नावाचा नरक। अशा पद्धतीने अंधकूप नरकाचं वर्णनाचं चिंतन आपण सगळ्यांनी केलं।